पायधुनीतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येते। परंतु शवविच्छेदन आणि विसारा अहवाल अद्याप समोर आलेला नाही। अनेक दावे केले जात असले तरी कलिंगड खाल्ल्यानेच या कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पण कलिंगड बाजारातून तुम्हीही घेताय का? मग कलिंगड घेताना नेमकं ते नैसर्गिकरित्या पिकवण्यात आलेलं आहे की रासायनिकरित्या, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी विद्या, तुम्ही पाहत आहात शहर मुंबई। ज्यावेळी पायधुनीतून कलिंगड खाल्ल्यानंतर 5 जणांना आपला जीव गमवावा लागला, ही माहिती समोर आली, त्यावेळी पायधुनीतून जवळजवळ कलिंगड गायबच झालेले आहेत आणि कलिंगड विक्रेत्यांवर संक्रांत आलेली आहे। पण आता आपण बाजारात जाताना नेमकं कलिंगड ओळखायचं कसं, की ते चांगलं आहे की वाईट, तर याची माहिती आपण जाणून घेऊया। हे माझ्या हातात आहे कलिंगड। हे जेवढं वजनाने जास्त असणार आकाराच्या मानाने, अर्थात ते कलिंगड आपल्या आरोग्यासाठी योग्य असणार। तसेच हे कलिंगड पाणीदारही असणार आणि गोडही असणार। दुसरा मुद्दा म्हणजे ह्या कलिंगडावर जर तुम्ही बघितलं तर इकडे आपल्याला असे पिवळ्या कलरचे पापुद्रे दिसतात। अर्थात जेव्हा हे कलिंगड शेतात पिकवलं जातं त्यावेळी मधमाशा याच्यावर फिरून आपला पोळ तयार करत असतात। अर्थात याचा अर्थ असाच होतो की हे संपूर्णरित्या म्हणजेच नैसर्गिकरित्या शेतात पिकवलं गेलेलं कलिंगड आहे। त्यानंतर जर आपण बघितलं की कलिंगड नेमकं योग्य आहे, रसाळदार आहे, गोड आहे, हे जर ओळखायचं असेल तर आपण इकडची बाजू बघूयात। इकडे तुम्हाला असा पिवळ्या कलरचा छोटासा पॅच दिसेल। तो जर आपण बघितला तर याचाच अर्थ या कलिंगडावर कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली नाही, हे नैसर्गिकरित्या पिकवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा देखील आपण बघूयात की आपण बाजारात गेलो तर विविध प्रकारचे कलिंगड आपल्याला पाहायला मिळतात। एक देठवाली असतात, अनेक देठ गेलेली असतात। मग आपल्याला त्यावेळी संभ्रम होतो की नेमकं कलिंगड ओळखायचं कसं। तर आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर या कलिंगडाचे देठ पूर्णतः वाळलेले आहे। याचाच अर्थ हे कलिंगड पूर्णतः शेतात पिकवण्यात आलेले आहे आणि त्यानंतरच हे बाजारात आणण्यात आलेले आहे। याचाच अर्थ हे कलिंगड पूर्णतः तुम्हाला खाण्यायोग्य आहे, रसादार आहे, चविष्ट आहे आणि पाणीदार देखील आहे। आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे ज्यावेळी आपण बाजारात जातो त्यावेळी सर्वात प्रथम आपण हे कलिंगड हातात घेतो त्यावेळी ते आकारमानानुसार, वजनानुसार किती जड आहे, आणि जेव्हा आपण जर तुम्ही इकडे बघितलं आणि याचा आवाज ऐकला तर तुम्ही बघू शकतात की मी इकडे हे टॅप करते आहे आणि याचा आवाज मला जो आहे तो पोकळ असा येत नाहीये। याचा अर्थ हे जे कलिंगड आहे हे खाण्यायोग्य आहे, आतून हे पोकळ आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कलिंगडाच्या रंगानुसार हे कलिंगड किती खाण्यायोग्य आहे हे देखील आपण तपासू शकतात। जर माझ्या हातातील हे कलिंगड तुम्ही पाहिलं तर यावर कोणत्याही प्रकारची चकाकी नाही। याचाच अर्थ जेवढा गडद हा हिरवा रंग असणार तेवढंच हे कलिंगड आपल्याला खाण्यासाठी योग्य असणार आहे। जर तुम्ही बघितलं तर या कलिंगडावर कोणत्याही प्रकारची चकाकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तुम्ही बाजारात कलिंगड घेण्यासाठी जाल तर या ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुमच्या कामी येतील। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शहर मुंबईला फॉलो करत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।